पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्यात भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून परस्परांवर जोरदार टीका आरोप होताना दिसून येत आहेत। 4 दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके एकत्र आल्याचं दिसून आलं, तर भंडी शेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संयुक्त सभेत बोलताना भगीरथ भालकेंनी कल्याणराव काळे यांच्यावर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं होतं आणि नगरपालिका निवडणुकीचा संदर्भ देत अनेक आरोपही केले होते। मात्र बुधवारी भंडी शेगाव येथे झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत चेअरमन कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालकेंनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेत मागील काळात घडलेल्या अनेक घटनाक्रमांना उजाळा दिलाय। पहा काय म्हणाले चेअरमन कल्याणराव काळे। असं झाले काय करूया, तर मग सगळ्या जागा आपण जेवढ्या आपल्या जागा वाटलेल्या आहेत त्या सगळ्या जागा आपण भाजपच्या चिन्हावर लढवायचं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही भाजपच्या चिन्हाच्या माध्यमातून हे उमेदवार तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहे। याच्या पाठीमागे कुठलाही उद्देश काही उद्देश नाही, पण तरी काय मागच्या 2 दिवसापूर्वी काहीतरी सभा झाली आणि जसं लोकनाट्य कला केंद्रामध्ये जसे शिट्ट्या किंवा एकमेकांची मापं काढायची असं काहीतरी मी युट्यूबला वगैरे मी ऐकलं आणि लोकनाट्य कला केंद्रामध्ये जसं भूमिका प्रत्येकजण बजावतो, आता मी काही तमाशा बघितला नाही तर मला सगळं सांगता आलं असतं, पण त्या पद्धतीनं काय कोणी वक्तव्य इथं केली आणि वक्तव्य करत असताना काय सांगितलं की कल्याणराव काळेने आम्हाला जाऊ नका, तुम्ही बोलू नका, कुठेतरी फोन केला। आता मला सांगा, आपण नेहमी विकासाचं काम घेऊन पुढे येतोय, आज ह्याच्यात आमचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही आणि भगीरथ भालकेंनी सांगितलं की बाबा इथं चेअरमन साहेबांनी रात्री त्यांच्या माणसांनी फोन केला आणि तुम्ही बोलू नका। आता कोणी फोन केला काय नाही त्याला माहित असेल, माझं तर मत आहे दररोज तुम्ही भाषणाने फिरा, त्याबद्दल काही कल्याणराव काळेच्या कुठल्याही माणसाला उमेदवाराला फरक पडणार नाही, पण त्यांना वाटत होतं कळकळीनं त्या माणसानं सांगण्याचा पाठीमागा उद्देश एक असेल की कल्याणराव काळेंच्या आणि आपल्या सर्वांच्या विठ्ठल परिवार एक असावा। या हिशोबानं भारत नाना वारल्यापासून आपण कायमस्वरूपी भगीरथ दादा ज्या ज्या टायमाला निवडणूक लढवायला लागले, एक तर त्या टायमाला आम्ही सांगत होतो परिचारक साहेब सुद्धा साक्षीला आहेत, कारण ह्या नेत्याला दूरदृष्टी नाही, म्हणजे भगीरथ भालकेंना दूरदृष्टी नाही। त्या टायमाला परिचारक साहेब आमचं त्या टायमाला पवार साहेबांसमोर माझी चर्चा झाली, माणिक साहेब होते, भारत नाना वारल्यानंतर त्यांच्या मंडळीला तिकीट देऊया असं सगळ्यांचं मत होतं, माझंही तेच मत होतं, साहेबांचे परिचारक साहेबांचे मत तेच होतं, पण तरी पण या महाशयाने स्वतःचा उमेदवारी आपली स्वतःची रेटली आणि तिथेही पराभवाला समोर जावं लागलं। वास्तविक पाहता त्या टायमाला जर त्यांची आईची उमेदवारी आली असती तर ही निवडणूक त्या टायमाची निवडणूक बिनविरोध झाली असते मित्रांनो। केवळ या हट्टाचा पोटी ती निवडणूक लागली गेली, त्यावेळेस बिनविरोध निवडणूक झाली असती, आदरणीय पवार साहेबांच्या कानावर मी टाकलं होतं, तरी जाऊ द्या म्हटलं चला। परत कारखाने निवडणूक लढवली, परत BRSचा प्रवेश झाला, कुठेतरी गबाड मिळालं मोठं,
बिहारीचा प्रवेश झाला आणि बिहारीचा प्रवेश झाल्यानंतर परत विधानसभा लागली, परत काँग्रेसमध्ये निवडणूक लढले, तरी पण आम्ही त्यांच्या बरोबरच. आणि आता एकदा दोनदा तीनदा कुठं बरोबर राहायचं, आमचं मानसिकता एकच होती की आम्ही जसं आज परिचारक साहेब आपण एकत्र आलोय तसं विकासाचं काम करूया. गटातटाचं राजकारण करण्यापेक्षा, भांडत बसण्यापेक्षा. भारतनाथ आमदार होते म्हणून ठीक आहे, चला म्हणलं असू द्या, त्यांच्या बरोबर काम करूया. त्याच्या पाठीमागा उद्देश मित्रांनो एवढाच होता की आपण एकमेका विकास करत जाऊया. कारण जयदाचा विभाग वेगळा होता, पण तरी पण ह्या माणसाने काही मिठी सोडली नाही. कालच्या नगरपालिकेला सुद्धा परस्पर निर्णय घेतले आणि परस्पर निर्णय घेतल्यानंतर सुद्धा ज्या टायमाला विधानसभा लढली त्या टायमाला समाधान काळेंनी राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा वाकरीमध्ये सभा घेतल्या, त्यांच्याबरोबर प्रचार केला आणि त्यांनी तरी सुद्धा 2-3 प्रभावामध्ये 2-3 हजार प्रभाव त्यांना पराभव करावा लागला. आणि तरी पण नगरपालिका झाली. नगरपालिकेला सुद्धा आम्ही सगळी म्हणत होतो आपण सगळी मिळून व्यवस्थित निवडणूक लढू. काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढायचा प्रयत्न त्यांनी केला, कुणाला पैसे माग हे कर, असे सगळं पुढं आलं आणि हे काय आपल्याला बुद्धीला पटलं नाही. आणि तरी पण आम्ही नगरपालिकेला सगळीजण मी कुठेही त्यांच्या विरोधात किंवा कुठेही प्रचार केला नाही, तटस्थ राहिलो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या माणसाचा त्यांना फोन आला असं त्यासाठी ते म्हणले असतील तुम्ही काळेंच्या प्रचाराच्या विरोधात तिथं जाऊ नका, असंसाठी त्याचं उत्तर आहे मला सांगायचं होतं. आणि म्हणून त्या माणसाला, फोन करणाऱ्या माणसाला कळालं, पण इथं येऊन भाषण करणाऱ्या माणसाला अजिबात कळालेलं नाही. आणि मग अशा माणसांना खऱ्या अर्थानं केवळ काळे घराणा संपलं पाहिजे असे ठराविक लोक यायला लागलेले आणि सांगायला लागलेले. मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय की आदरणीय सहकार शिवणे, आदरणीय दादा असतील, आदरणीय परिचारक मालक असतील, आदरणीय औदुंबराव पाटील साहेब असतील आणि यांच्या विचारांना आम्ही सर्वजण आज इथे एकत्र आलेलो आहे. आणि खरोखरच बघा नीतिमत्ता, नैतिकता कशी असते बघा. ज्या या 3 लोकांनी पंढरपूर तालुक्याला एक चांगला आदर्श दिला, संस्था उभा केल्या, जो विकास झाला त्याच्यात सिंहाचा वाटा, या तिन्ही नेते मंडळीचा जडणघडणमध्ये या सिंहाचा वाटा असेल. आणि म्हणून योगायोगानं आम्ही एकत्र आलो. आणि एवढा आघात झाला असताना, आपल्याला अडचणी आल्या असताना सुद्धा मला काही निवडणूक, या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी मी काय गपचूप बसणार नाही किंवा कोणाला तर बळी मी देणार नाही. आज काय परिस्थिती झाली विरोधकांची. अचानक आमच्या संग्राम गायकवाड सारख्याला अचानक त्यांनी एवढं 2-3 महिने पाठपुरावा केला आणि यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संग्राम गायकवाडला अचानक सांगितलं, फॉर्म भरून 2-3 दिवस प्रचार करून अचानक त्यांनी सांगितलं किंवा तुम्हाला थांबावं लागतंय. म्हणजे असं कार्यकर्त्याला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडलेलं नाही. कार्यकर्त्यासाठी काही येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, काही करू द्या, पण ऍडजस्टमेंट ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्या पाठीमागं आपल्या भागाचा विकास हा त्याच्या पाठीमागं भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं परिचारक साहेब आणि पालकमंत्री महोदयांना मी खरोखर धन्यवाद देणार आहे. कारण मागं पुढं जागा ऍडजस्ट करताना बऱ्याच जणांना, या मागास मी म्हणलं तसं बऱ्याच जणांना मागं पुढं सरकावं लागलं, पण तरी पण आमच्या तिघांच्या नीतिमत्ता, नैतिकता हेच होते की आपण तिघं एकत्र आले पाहिजे. जे आता पुढे जी टोळी आली विरोधकांची समोर, त्या टोळीचा सगळा इतिहास बघा. आपणच टोळी ती तयार केलेली आहे. अभिजित पाटील कुठनं तयार झाले? आपल्यातनं तयार झाले. भगीरथ बालके कुठनं तयार झाले? आणि त्यांची मानसिकता बघा, कामं करण्याची, पाठीमागचं सगळं आठवा. आणि मग आमच्या ह्या तिघाच गटा ताटाचं राजकारण करण्यात ही नेते मंडळी खोटं रेटून बोलून पुढे गेली. आणि तरी पण मला एवढंच सांगायचं, मला कुठलंही राजकारण मित्रांनो करायचं नाही. आज खऱ्या अर्थानं जे विकासाचे मुद्दे आपण पुढे घेऊन चाललोय, त्या विकासाच्या बरोबर आम्हाला जायचं आहे. या भागातला खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे. आज अख्ख्या
तालुक्यामध्ये आम्ही फिरत असताना जी नेते मंडळ इथे येऊन भाषण करतात, फक्त वाकरी गटच टार्गेट करायचा आहे. बाकी तुम्ही काशीगावला जावा, तिकडे कुठलं चिन्ह आहे काय माहित नाही. मला वाटतंय त्या दोघाला कुठला उमेदवार कुठल्या चिन्हावर उभा राहिला आहे हे खरं मीडियाने त्यांना विचारायला पाहिजे की गोपाळपूरमध्ये कोण उभा राहिलंय, पंचायत समितीला तिकडे करकम गटातनं कोण उभा राहिलंय, किंवा पुरुष पंचायत समितीमधनं कोण उभा राहिलंय, कुठल्या चिन्ह उभा राहिलंय हे सुद्धा त्या नेते मंडळीला सांगता येणार नाही. अशी मानसिकता सगळीकडे परिस्थिती तयार आहे. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय, कुठे ह्याच बाजूला एक चिन्ह आहे, बाकीच्या बाजूला दुसरं चिन्ह. काही ठिकाणी पुरुष भागात गेल्यानंतर तिथं अपक्षालाच पाठिंबा. अरे मग ही काय कार्यकर्त्याची निवडणूक आहे? कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. आम्ही ऍडजस्टमेंट केली, आमच्यावर किती आरोप होऊ द्या, पण आम्ही ऍडजस्टमेंट आणि विकासाचं कामच आम्ही घेऊन आलेलो आहे. आदरणीय सहकार शिवराय आदरणीय दादांनी सुद्धा विकासाचं काम ह्या निमित्तानं केलेलं आहे. आणि आम्ही मत मागण्यासाठी आम्ही डायरेक्ट आलो नाही. आता जो आयात केलेला उमेदवार आहे तो कुठला उमेदवार कुणीकडे आयात केला, कुणाला माघार घ्यायला लावली, म्हणजे यांच्या बारक्यामध्ये काल वसंत नानाचं स्टेटमेंट आहे, त्यांच्याबरोबर असणारे नगरपालिकेला लहान पोराचा खेळ झाला म्हटले सगळ्या राजकारणामध्ये या दोघांनी वाटोळ केलं, त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांच्यापैकीच एक. आणि मग असं असताना सुद्धा आमचा मात्र मुद्दा एकच आहे की ह्या भागामध्ये विकास झाला पाहिजे. मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्या टायमाला मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरो सिस्टीम वाडी कुरुलीला पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी पिता यावं म्हणून आरो सिस्टीम पहिली राबवली. पायलट प्रोजेक्ट मंजूर करून घेतला आणि त्याला मी राज्याचे त्यावेळेचे पालकमंत्री दिलीप सोपल साहेब पाणी पुरवठा मंत्री होते आणि पाणी मी गावाला वाडी कुरुलीला आमच्या तुमच्या शेजारीच आहे, मोफत पाणी बिसलेरीचं पाणी दिलं. आणि त्या प्रोजेक्टचं उद्घाटन केल्यानंतर मी सगळ्या पंढरपूर ग्रामीण भागामध्ये तो प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट मंजूर झाल्यानंतर सगळीकडे त्या सिस्टीम राबवायची जबाबदारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून पार पडते. मित्रांनो, आम्ही काम करत आलोय, काम करत पुढे राहणार आहे. ज्या टायमाला मगाशी आमची शिंगार दादांनी सांगितलं, कोरोना सारखा महामारी एवढा मोठा अटॅक आपल्यावर आला, अख्खं जग गायला आलं, पण त्याच्यात सुद्धा आमचं आपलं हॉस्पिटल असेल, आपली सेवा असेल, ते सुद्धा करण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडली. त्याच्या अगोदर दुष्काळ पडला, कासाळवाड्यामध्ये आपण गाड काढला, जवळजवळ 10 ते 20 जवळजवळ 15,000 पर्यंत ब्रास गाड भरून दिला. हे केवळ राज्य सरकारच्या स्कीमा आपण राबवल्या. आणि मग या सगळ्या गोष्टी मागच्या वेळेस मग विश्वासनी सांगितलं त्या पद्धतीनं मंडळ ज्या टायमाला आपलं बंडीशाबा मंडळ बाजूला अतिवृष्टीतनं बाजूला काढलं, त्या टायमाला परिचारक साहेब असतील किंवा मी असतील, कृषी मंत्री बर्णे मामाला सांगून, अजितदादांना त्यावेळेस सांगून कलेक्टर साहेबांना फोन केला, त्यांनी फोन केला, फोन करायला लावला असेल आणि मग ते मंडळ बसवलं, त्यांना आपल्याला नुकसान भरपाई मिळाली. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की आम्ही विकासाचं काम करत आलो. आम्हाला कोणावर माप काढायची नाही, कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. जे काय करता येते तेवढं प्रामाणिकपणानं करायचं आहे. दररोज आम्हाला इथून जावं लागतंय आणि मग ते सगळं करतोय ते लोकांच्या हितासाठी करतोय. माझ्या शिक्षण संस्था असतील, शिक्षण संस्था सुद्धा प्राधान्यानं त्या भागातल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, खेळ चांगला व्हावा. कुणाची मुलगी शिकते कुणाची नाही हे काही न करता प्राधान्याने त्या सगळ्या गोष्टी जेवढं समाजकार्य आपल्याला करता येतंय तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केलेला आहे. आणि म्हणून आज जिल्हा परिषदच्या उमेदवारीच्या माध्यमातून आमच्या घरातली मोनिका समाधान काळे उभा राहिले असेल, आमचे दुसरे घरातले जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार नानासाहेब गोसावे असतील, ही दोन्ही मंडळी तुम्ही निवडून द्या. राहिलेला पूर्ण विकास करण्याची जबाबदारी दोघं मिळून पार पाडतील. या निमित्ताने एवढंच या निमित्तानं सांगतो. येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आशीर्वाद स्वरूपी सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.